हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि दरवर्षी होतं तसंच. डेकोरेशन आणखीनही झालेलं नाहीये कंप्लीट. पण दरवर्षी वेगळं कारण असतं. ह्यावर्षी वेगळं कारण होतं. कारण आम्ही सगळेच म्हणजे खूप आजारी होतो. आधी त्या दोघी आजारी पडल्यास आणि एकाला झालं घरात की सगळ्यांना येतच ते. आणि त्यात सर्दी खोकला असेल तर तो तर सगळ्यांना होतोच. त्याच्यामुळे आम्ही सगळेच आजारी होतो. कालपर्यंत सान्वीला तर तिच्या पेशीचा काउंट खूप कमी झाला होता. तिच्या पेशी जवळजवळ 4,000वरच गेल्या होत्या. त्याच्यामुळे तिला 2-3 दिवस सलाईन लावलेलं होतं. त्याच्यामुळे काहीच कळत नव्हतं. फक्त घरचं जेवणापुरतं आवरायचं, जायचं, सलाईन लावायचं, यायचं सकाळ संध्याकाळी. तिथं काही राहत नव्हतो आम्ही, कारण सगळे पेशंट तसेच होते आणि सावीला पण कुठं ठेवायचा हा प्रश्न पडत होता. त्याच्यामुळे जायचो, सलाईन लावून यायचो घरी. सो काल ते सगळं संपलंय. बरी आहे आता तिची तब्येत. थोड्याशा 1-2 दिवसाच्या गोळ्या आहेत आणखीन. सो कालपासून थोडंसं डेकोरेशन केलंय मी. काल हरितालिकेच्या पूजेला पण पूजा करायलाच 2 वाजले मला त्याच्यामुळंच. कारण तिला काल डिस्चार्ज देणार होते. सुई वगैरे काढायची होती हातातली त्याच्यामुळं. तर चला मग आता आणखीन डेकोरेशन बाकी आहे, स्वयंपाक बाकी आहे आणि ह्या 8 दिवसात तर मला असं झालं की मी फक्त कामच करते. कारण दुखत असलं कोणाचं, आजारी असलं की तसंच होतं आणि माझा आणखीन पण चेहरा काही व्यवस्थित नाहीये. कारण मी पण शेवटी मी पण आजारी पडले गेल्या 2 दिवसामध्ये त्याच्यामुळं. आणि त्याच्यामुळेच डेकोरेशनची किंवा सणाची काही तयारी पण झाली नाही. आणखीन पण तेवढी एनर्जी नाही, पण आता म्हणलं सण आहेत त्याच्यामुळं एनर्जी येतेच आपोआप मधून. पण एकदा सण झाले की 1-2 दिवस तरी मला फक्त आराम करावा लागेल, तेव्हा कुठं बरं वाटेल. सो चला म्हणलं आता हे डेकोरेशनची तयारी करूयात आधी, स्वयंपाकाच्या थोडीशी. आणि हे तिघही गणपती आणायला गेलेत, सान्वी, सावी आणि हे. आणि सावी बरोबर 11 वाजता झोपते. आज 12:30 वाजलेत तरी पण तिला कळालं की आता गणपती आणायला जायचंय. जय बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा करत होती सकाळपासून. आणि ती फक्त जाण्यामुळे ती झोपलेली नाही आज आणखीन. सो आज ती गेलीये, गणपती आणायला गेलेत सगळे. म्हणलं थोडंसं स्वयंपाकाची तयारी करून डेकोरेशन नंतर करता येईल. चला मग स्वयंपाक करते. आणि सगळ्यात महत्वाचं मोदक. पण मला काही ते एवढे ते तांदळाच्या पिठाचे जमत नाहीत, पण मी जेवढे खाण्यालायक तर होतात ह्या वेळेस बघू. कारण पीठ मी आणलं होतं डीमार्ट मधून येतानाच. सो बघूया आज ह्या वेळेस जमतायत का नाही ते. आता मी गणपती इथंच बसवणार होते देवघरावर, पण इथं इथं पाठ पण नाही ठेवता आलं नसता इथं. आणि आसन पण टाकता येणार नाही, कारण ह्याच्यामुळं आसन पण टाकता येणार नाहीये. पण सावीमुळे इथं बसवायचा होता, नाहीतर मी टेबलवरच बसवत असते. आणि देवघर पण सावीमुळेच एवढं मोठं वर ठेवलेलं आहे टेबलवर. कारण खाली चौरंगावर होतं, पण ती काय देव राहू देईना गेली. सगळे देव आम्हाला एक बेडरूम मध्ये सापडायचा, एक हॉलमध्ये, आणि समोर घेऊन बसायची आणि त्याला जय बाप्पा करायची ती. सो मी थोडंसं हे टेबल होता छोटासा घरी, त्याच्यावर ठेवलेलं आहे. आता इथं बसवावं म्हणलं, पण ते काय व्यवस्थित मागं काही डेकोरेशन पण करता आलं नसतं आणि पाठ पण तिथं बसला नसता. त्याच्यामुळे म्हणलं रूम मध्येच करावं टेबलवर. आणि हे डेकोरेशन बघा आणखीन काहीच झालेलं नाहीये. होईल गणपती बाप्पा बसेपर्यंत होईल. मी ह्याला थोडंसं काल केलं होतं फुलांचं वगैरे, पण ते माळा खूप जुन्या होत्या माझ्या. 2-3 वर्ष झालते त्याला घेतलेलं. अशा डुप्लिकेट फुलाचे जे असतात हे अशातून होतं, पण ते खराब झालं होतं. त्याच्यामुळे मी ते काढलंय आणि ह्यांना नवीन माळा आणायला सांगितल्यात. आणि ह्या काही लाइटिंग आहे ही. सो हे सगळं लावून जुगाड करू आता काहीतरी. दाखवेलच डेकोरेशन करण्यासाठी दुसऱ्या माळा आणायच्या होत्या नवीन, त्याच्यामुळे म्हणलं आधी स्वयंपाक करून घेऊ. आणि स्वयंपाक करताना मी इथं भाताचं कुकर लावत होते, पण मी वरण आणि भात दोन्ही एकदाच लावते. एका छोट्या डब्यात वरण घालायचं आणि खाली भात घालायचा, त्याच्यामुळे 2-2 वेळेस कुकर लावायची गरज पडत नाही. आणि हे कुकर छोटं असल्यामुळे ह्याच्यात डब्बेही नाही आहेत. कुकर लावलं आणि देवपूजा करून घेतली. असे थोडेच मोजकेच देव आहेत माझ्याकडं, पण त्याच्यातले पण 2-3 देव मला विसर्जित करायचे आहेत. आणि त्याचे स्वामी समर्थांचा जो फोटो आहे त्याची पण एक पितळाची मूर्ती आणायची आहे. आणि हे जे दुसरे प्लास्टिकचे देव आहेत 2 साईबाबा, आणि ते विसर्जित करायचे आहेत. आणि ही लक्ष्मीची मूर्ती जी बघताय खंडोबाच्या साईडला, ती मला माझ्या आईनं दिली आहे आत्ताच. देवपूजा झाली आणि हे काय गणपती घेऊन आले नव्हते, म्हणलं तोपर्यंत मोदकाची थोडीशी तयारी करून घेते. त्याच्यामुळं मी हे पोळ्याचे नारळ जे फोडलेले होते तेच ठेवले होते.
फ्रीजमध्ये, आणि फ्रीजमध्ये ओला नारळ ठेवला तरी पण त्याला असं ओलसरपणा येतो, थोडंसं असं बुरा आल्यासारखा पण येतो, चिकट. त्याच्यामुळं फ्रीजमध्ये ठेवला तरी पण तो पाण्यात टाकून ठेवायचा, म्हणजे तो असा चिकट होत नाही आणि आहे असा राहतो. आणि बाहेर काढलं की एकदा त्याला चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. इथं तेच मी करत होते आणि एकदम बारीक नारळ करून तो मी मिक्सरमध्ये काढून घेतला आहे. तर हे सगळे गणपती घेऊन आले होते आणि मी तुम्हाला सांगितलं तसं सावीबरोबर गणपती घेऊन आली. तिला जय बाप्पा केला आणि 1-2 ते 3 झोक्यातच झोपी गेली. आणि मी मिक्सरमधून नारळ काढला तोपर्यंत हे आले होते, त्याच्यामुळं नंतर केलं. मी मिक्सरमधून काढला आणि तो गूळ कापून घेतला. आणि मी एक नवीन पातेलं आणलं होतं डीमार्टमधून. बाकी सगळ्या पातेल्यात काही ना काही तिखट करण्यात येत होतं, पण त्याच्यात मी आणखीन काहीच केलं नव्हतं. सो मी ते सावीचं जेवण बनवायला आणलं होतं, त्याच्यामुळं मी कढई न घेता ते छोटंसं पातेलं घेतलं आणि म्हणलं चला आता चांगल्या कामासाठी उद्घाटन करू नवीन पातेल्याचं. म्हणून त्याच्यात मी मोदकाचं सारण तयार करून घेतलं. त्याच्यात कट केलेले ड्रायफ्रूट्स घातले, काजू, बदाम, मनुके तुम्हाला आवडत असतील तर. मला आवडत नाहीत म्हणून मी नाही घालत. वेलची पूड आणि जायफळ असतं आपलं ते खिसून घालायचं, त्याने पण खूप छान टेस्ट येते मोदकाला. मोदकातच नाही, कोणत्याही गोड ह्याच्यामध्ये आपलं लाडू असतील बुंदीचे किंवा शेवाचे, कोणत्याही गोड ह्याच्यात ते खिसून घातलं की मस्त छान अशी टेस्ट येते. मोदकाचं सारण तयार होतं. आता मोदकाचा मेन पार्ट जो बाहेरचं असतं तांदळाच्या पिठाचं, ते करायचं होतं आणि मला तेच फार अवघड वाटतं. त्याच्यासाठी हे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतले, जे मी विकतच आणलं होतं, घरी केलेलं नाही आहे. आणि त्याचं प्रमाण असं आहे की 1 वाटी पीठ तर 1.5 वाटी पाणी, किंवा मग मी 1 वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेतलेले. ते थोडंसं चांगलं असं गरम होऊ द्यायचं आणि ते गरम झालं की त्याच्यात पीठ घालायचं आणि थोडंसं तूप घालायचं, म्हणजे ते असं मऊसूद होतं. इथं दूध आणि ते पाणी जे मी उकळायला ठेवलं होतं ते चांगलं गरम झालं आहे. त्याच्यात हे पीठ घालून एकदम पूर्ण असं एकजीव होईपर्यंत त्याला हलवायचं थोडंसं. आणि ते पूर्ण असं झालं एकजीव की त्याला 10 मिनिट गॅस चालू ठेवून ठेवायचं आणि 10 मिनिट गॅस बंद करून त्याला झाकून तसंच राहू द्यायचं. आता ते पीठ 10 मिनिट वाफळते तोपर्यंत मी इथं भाकरी करून घेते. मला 2च भाकरी करायच्या होत्या, म्हणलं ते 10 मिनिटात ते होऊन जातं. 10 मिनिटानंतर इथं मी उघडून बघितलं तर मस्त त्याला वाफ आली होती आणि ते असं शिजल्यासारखं पण झालं होतं. आता ते पीठ एका ताटात काढून घेऊन, ते पीठ गरम आहे तोपर्यंत फुलपात्र किंवा वाटीच्या साह्याने ते असं मळून घ्यायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो मोदक बनवण्याच्या, उकडीचे मोदक बनवण्याच्या ह्याच्यातला. ते चांगलं मळलं म्हणजे एकदम चांगलं असं मऊसूद होतं, त्याच्यामुळे उकडीचे मोदक सहज वळले जातात. त्यामुळे हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. आधी जोपर्यंत थोडं गरम आहे तोपर्यंत फुलपात्राने करायचं आणि नंतर हाताने मळून घ्यायचं. आणि ह्याचे मोदक पण थोडंसं एकदम कोमट आहेत ना तोपर्यंतच त्याचे मोदक बनवून घ्यावे लागतात, नाहीतर ते पीठ परत बारीक पण येत नाही, मोडायला लागतं. त्याच्यामुळं हाताला तूप लावायचं आणि आता चांगलं एकदम असं मऊ लोण्यासारखं होईपर्यंत त्याला मळून घ्यायचं. मी इथं छान ते पीठ मळून घेतलं आहे आणि परत मी मोदक बनवायला घेतलेत. सो मला हा सगळ्यात अवघड पार्ट वाटतो मोदक बनवायचा आणि मला ते खरंच एवढं काही जमत नाही. तुम्ही बघतायच मला किती स्ट्रगल करावे लागते त्याला, ते पाकळ्या कळ्या काय पाडायला त्याच्यासाठी. पण मी केलं आणि त्यासाठी एकदा तो करून घ्यायचा आणि तो पाण्यात बुडवून घ्यायचा, म्हणजे तो असा ड्राय होत नाही, थोडा ओला राहतो पकला तरी पण. त्याच्यामुळे मी ते केलं आणि ते वाफवायला ठेवलं. आता ते हाताला फारच चिटकत होतं, त्याच्यामुळे मी ही नवीन नंतर माझ्या डोक्यात आलं की हे असं पण करू शकतो आहे आपण. मग ते जे पिशवी आहे त्याला मी पूर्ण तूप लावून घेतलं आणि त्याच्यात तो गोल करून घातला आणि असं मस्त लाटून घेतलं. तसं छान झाले आणि पटकन उरकलं पण, कारण मला खूप उशीर झाला होता आणि मला पटपट आवरायचं होतं सगळं. सो हे सगळं करून मी ते सगळे मोदक करून वाफवायला ठेवले. मोदक तयार होत आहेत तोपर्यंत म्हणलं चला आता थोडंसं डेकोरेशनच बघावं, कारण सगळं आवरलं होतं. फक्त आता बाप्पाला बसवण्यासाठी जर काही कमी होतं तर ते डेकोरेशन होतं. सो मी हे जे थोडंसं केलं होतं, हे 2 माळा त्यांनी नवीन आणल्या होत्या त्या चिटकून घेतल्या आणि त्या चिकटपट्टीनं चिटकवल्या आहेत मी तोपर्यंत. आता हे रात्री त्याला चांगलं करतील. सो ह्या माळा चिटकून घेतल्या आणि लाईटिंगची माळ होती ती मला अशी मध्ये पूर्ण लावून घ्यायची होती. सो माझं ते चालू होतं. आणि आता त्या माळा वगैरे चिटकून झाल्या होत्या
आणि असं मस्त दिसत होतं डेकोरेशन. असं छोटंसं पण सुंदर असं डेकोरेशन झालं होतं. आणि गणपतीची मूर्ती पण फार छान दिसते. तसा गणपती दिसतोच छान म्हणा, पण एका कोपऱ्यातून थोडंसं वर निघायला लागलं आहे, बघू शकताय तुम्ही. ते रात्री थोडंसं फिक्स करावं लागेल. मी आत्ता गडबडीत सगळं केलेलं आहे, सो रात्रीचं हे सगळं चांगलं फिक्स करते. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. चला, गणपती बाप्पा मोरया. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.